नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 32 इंच साईजची कटोरीची पेपर कटिंग कशी करायची हे सविस्तर दाखवणार आहे। आता इथे दोन्ही भाग मी मागचा आणि समोरचा दोन्ही भाग पेपर कटिंग करून दाखवणार आहे। आता मी इथे खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा, आणि पेपर डबल फोल्ड मध्ये घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजू घेतलेल्या आहेत पेपरच्या। आता इथे आपण काय करूयात, उंची टाकूयात पहिले। आता इथे 13 इंचाची उंची आहे, 1 इंच मला एक्स्ट्रा घ्यायची आहे। उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं। 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं। त्यानंतर इथे आता मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। त्यानंतर छाती 32 इंचाची, 32 इंचाचा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। बघा आता हे पूर्ण मी मार्जिन करून घेतलेले आहे। आता इथं मुंडा थोडासा तिरका केलेला आहे मी समोरची बाजू कट करण्यासाठी। त्यानंतर कंबर घ्यायची आहे, 7 इंच कंबर घेतलेली आहे मी। 28 इंचाची कंबर आहे, चौथा भाग 7 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता हे पूर्ण रेषा मी मारून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता या मोंड्याला गोलाई देऊन घेऊयात आपण। दोन्ही बाजू एक 1.25 इंचाची आणि एक 1 इंचाची, म्हणजे मागची 1.25 इंचाची आणि समोरची 1 इंचाची अशी आपण मोंड्याला गोलाई दिलेली आहे। चला तर मग नवीन असाल चॅनलला तर आत्ताच सबस्क्राइब करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आता क्रॉसपट्टी कट करूयात आपण 3 आणि 2.5 इंचाची। 3 इंच गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच। आता इथं क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊयात। आता एक क्रॉसपट्टीचा आकार झालेला आहे। इथपर्यंत समजलं का तुम्हाला? बघा, ही 3 इंचाची क्रॉसपट्टी, इथं 2.5 इंचाची क्रॉसपट्टी। त्यानंतर मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला। आर्महोलची गोलाई मागची साईड 1.25 इंचाची घेतलेली आहे आणि समोरची साईड 1 इंचाची। त्यानंतर आता आपल्याला मोंडा घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचा, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचाचा आणि छातीचं माप घेतलेलं आहे 8 इंच, म्हणजे 32 इंचाची छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता काय करूयात आपण, पहिले कटोरीचे टक्स टाकून घेऊयात। 5 इंचाची कटोरी घ्यायची, हा एक टक्स। आता दुसरा टक्स टाकायचा आहे, त्या अगोदर मी काय करते, पहिले आपला समोरचा गळा आपण आखून घेऊयात, म्हणजे आपल्याला कटोरीचे टक्स टाकायला सोपं जाईल। तर 5 इंचावर मी उंची घेतलेली आहे गळ्याची आणि 2 इंच रुंदी घेतलेली आहे। आता हे पूर्ण बॉक्स बनवून याला थोडासा गोल आकार देऊयात। हलक्या हाताने गोल आकार द्यायचा गळ्याचा, हे मी अंदाजे दिलेला आहे। बघा, इथं 2.25 इंचावर मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे। आता काय करूयात आपण, दुसरा पॉइंट काढूयात कटोरीचा 2.5 इंचावर। जिथे 1 इंचाची मार्जिन केलेली होती तिथून 2.5 इंचावर पॉइंट काढायचा आणि तिसरा पॉइंट काढायचा आपल्याला गळ्यावरती। आता हे तिन्ही पॉइंट आपण काय करूयात, एकमेकांना जोडून घेऊयात। बघा, अशा गोलाकार भागामध्ये तिन्ही पॉइंट मी जोडून घेतलेले आहेत। आता आपली इथं पूर्ण कटोरी पेपर कटिंग झालेली आहे। बघा, समजलं का ते सांगा मला कमेंट करून। 14 इंचाची उंची, 14 इंच म्हणजे 13 इंचाची उंची आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। त्यानंतर 8 इंच चौथा भाग, 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच आर्महोल, 32 इंचाची छाती, 28 इंचाची कंबर आणि आर्महोलची गोलाई आणि ही क्रॉसपट्टी। 5 इंचाची आपल्याला कटोरी काढायची आहे। वाढीव कटोरी नंतर काढूयात आपण। आता ही पेपर कटिंग करून घेऊयात। मागचा भाग पहिले कट करून घ्यायचा। आता हे दोन भाग वेगवेगळे करून पाठीमागचा भाग आपल्याला
परत एकदा कटिंग करून घ्यायचं आहे गळा वगैरे, तेही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पूर्ण पहा, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पेपर कटिंग कशी करायची हे समजून जाईल तुम्हाला। आता इथं 3 इंचावर मार्किंग करते मी, म्हणजे 2.25 इंचावर मार्किंग होती व्यवस्थित। त्यानंतर 11 इंचाचा गळा घ्यायचा आहे मला, तिरकस मी टेप धरून 11 इंचावर मार्किंग केली। आणि इथं आता आपण गळ्याला बॉक्स बनवून घेऊयात पहिले। आता इथं गळ्याचा आकार तुम्ही हवा तसा देऊ शकता, जसा तुम्हाला गळा पाहिजे त्या आकार तुम्ही देऊ शकता। मला इथं मटका गळा करायचा आहे म्हणून मी आता मटका गळ्याचा आकार देऊन घेते। बघा, थोडासा बाहेर आणि थोडासा आतल्या साईडला असा आपला मटका आकार टाकलेला आहे आपण। तर हे आकार जशास तसा कट करून घ्यायचा। इथं नकळत थोडासा भाग आपल्याला कट करायचा आहे कमरेच्या साईडचा, आणि पाठीचे टक्स 4 इंचावर टाकला, उभा पण 4 इंचावर टाकून घ्यायचा। म्हणजे आता ही आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे। आता कटिंग करून घेऊयात आपण गळा। तर हे झाली आपली पाठीमागची बाजू कट करून। आता समोरची बाजू आपल्याला पूर्ण पेपरची कटिंग करून वाढीव कटोरी आपल्याला कशी काढायची तेही पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। तर ही बाजू आपण कट करून घेऊयात। पहिले क्रॉस पट्टी कट करून घ्यायची, त्यानंतर आता समोरचा भाग आहे तो कट करून घेऊयात, थोडासा अर्धा इंचाचा राहिलेला। आणि आता ही आपली कटोरी आपण काढून घेतलेली आहे। तर या कटोरीवरती आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे। तर ही एक बाजू आपली तयार झाली। आता या कटोरीवर दुसरा पेपर घ्यायचा आणि तर ही जी कटोरी काढलेली आहे ती कटोरी जशास तशी ठेवून मार्किंग करून घ्यायची। आता इथं खूप महत्त्वाचे पॉइंट असतात, त्यामुळे बघून घ्या एकदा। तर इथं वाढीव कटोरी कशी काढायची ते बघा। आता काय करायचं, मधातला एक कटोरीचा उभा टक्स सोडून आता दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची। इथं 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच। आता हे दोन्ही मार्किंग केल्यानंतर आता टेप आपला एकदा बघायचा आपण ठेवून किती झालेली आहे, आणि बरोबर ते टेप फोल्ड करून घ्यायचा आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि उभी 1.5 इंचावर मार्किंग करून एक रेष ओढून घ्यायची। आणि आता तो पलीकडचा पॉइंट आणि हा अलीकडचा पॉइंट एकमेकांना तिरकस जोडून घ्यायचे, बघा अशा प्रकारे। आणि वरच्या गळ्याच्या साईडला अर्ध्या इंचाची मार्किंग करून त्या गळ्याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा अर्ध्या इंचावर, आणि ही रेषा ओढून घ्यायची। आता ही या बाजूची झाली। आता या बाजूला काय करायचं, हलक्या हाताने गोलाकार भाग द्यायचा, बघा अशा प्रकारे, आणि ही कटिंग करून घ्यायची। ही झाली आपली वाढीव कटोरी। आता जशास तसं ठेवून तुम्ही ब्लाउज पीस वरती कटिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि एकदम परफेक्ट असा आपला हा ब्लाउज शिवून रेडी होईल। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी पेपर कटिंग दाखवलेली आहे, तेही स्टेप बाय स्टेप। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा, आणि लाईक करायला विसरू नका। तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अजून काही शिकायची इच्छा असेल तेही कमेंट करून सांगा। बघा, हे पूर्ण भाग तयार झालेला आहे। कटोरीच्या साईडचा भाग, त्यानंतर क्रॉस पट्टी, त्यानंतर मागचा भाग, आणि बाई कटिंग कशी करायची तोही मी व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा वरती आय बटनवर पाहून घ्या तुम्ही। भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत।